राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाही. अशीच प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती. त्याला मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल. त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे, ते तसं घडेल. बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठं जबाबदारी कुणी असेल तर आपण घेतली होती. मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार पडते. तो काळ होता, त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता. आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय, राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं. आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही, त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला ते उचित वाटतं. वेळ आली नाही, वेळ नेहमीच येत असते ना. वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. काय, आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है. त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात. सर, दोन्हीकडचे नेते जे आहेत ते कधीही नकारात्मक बोलताना दिसत नाही, त्या विषयात ते सकारात्मक बोलतात. पण एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदेना देखील राज साहेबांसोबत युती करायची आहे, तर दुसरीकडे फडणवीस साहेब पण त्यांना भेटतायत हॉटेलमध्ये. काय नेमकं सुरू आहे मनसेच्या मनात? नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाही. उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका. साहेब, खरं तर मनसेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे मोठा वेळ आहे असे एकनाथ शिंदेने काल जाहीर टीका केली. नाही, मी त्या विषयावरती बोलणार नाही, कारण ते पण एक पक्षप्रमुख आहेत. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा पक्षप्रमुख आहेत. आणि त्याच्यामुळे ते पक्षप्रमुखाचा विषय असल्यामुळे ते केवळ ठाकरे नाहीत, ते दोन पक्षाचे दोन प्रमुख आहेत. त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित. मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून मालक आणि मालकाची नोकर प्रयत्न करतात असं उद्धव साहेब म्हणतात. आपल्याला वाटतं असं की मराठी मी माणसं म्हणालो की ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलतात. आपल्याला असं वाटतं मी त्या विषयावरती नाही बोलू शकत.